2च मिनिटात ते बाहेर येतात. ह्याला बलात्कार म्हणतात का? 2 मिनिटात होतो का? आणि 2 वेळा होतो का? याला बलात्कार म्हणतात का? असा प्रश्न विचारत आरोपी दत्ता गाडेच्या पत्नीनं मोठा गौप्यस्फोट केलाय. स्वारगेट अत्याचार प्रकरणात नवनवीन ट्विस्ट येत आहेत. अशातच दत्ता गाडेच्या पत्नीनं या प्रकरणात पुढी घेतलीये. घटनेच्या घटनाक्रमावरून तिने अनेक गंभीर सवाल उपस्थित केलेत. दत्ता गाडेच्या पत्नीने सांगितलेला घटनाक्रम आणि त्यामागचं चक्रावून सोडणारं कारण पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसलाय. नेमका दत्ता गाडेच्या पत्नीनं काय खुलासा केला याचा सविस्तर आढावा या व्हिडिओतून घेणार आहोत. 2च मिनिटात ते बाहेर येतात. ह्याला बलात्कार म्हणतात का? पण तिचे कपडे कुठं फाटलेत का? कुठे तिच्या अंगावरती कुठे क्रॅश दिसतात का? स्वारगेट बलात्कार प्रकरणात आरोपीच्या वकिलाने केलेल्या युक्तिवादामुळे अख्खा महाराष्ट्र आदरला. वकिलाने केलेल्या युक्तिवादानंतर दबक्या आवाजात कुजबुजही झाली. जे काही झालेलं आहे ते संमतीने झालेलं आहे. अशातच आरोपी दत्ता गाडेच्या बचावात आता खुद्द त्याची पत्नीच मैदानात उतरली आहे. त्यांची पत्नी असल्या नात्याने मला पण न्याय पाहिजे. ती मुलगी जे म्हणती याने बलात्कार केलाय, तर ते बलात्कार केलाय, पण तिचे कपडे कुठं फाटलेत का? कुठे तिच्या अंगावरती कुठे क्रॅश दिसतात का? किंवा बरं बसमध्ये चढताना पहिल्यांदा मुलगी जाते, नंतर हा आरोपी म्हणजे माझा नवरा तो पाठीमागून जातोय आणि 2च मिनिटात ते बाहेर येतात. ह्याला बलात्कार म्हणतात का? 2 मिनिटात होतो का? आणि 2 वेळा होतो का? बसमध्ये चढताना आधी तरुणी पुढे गेली, मग माझा नवरा गेला. त्यानंतर 2च मिनिटात ते बाहेर आले. याला बलात्कार म्हणतात का? असा गंभीर सवाल दत्ताच्या पत्नीने उपस्थित केलाय. दत्ता गाडेच्या पत्नीचे हे आरोप गंभीर आहेत. तिच्या दाव्यानुसार दत्ताने बलात्कार केला नसून सहमतीने संबंध ठेवले आहेत. नवऱ्यावर बलात्काराचे गंभीर आरोप झालेले असताना पत्नीने नवऱ्याचीच बाजू घेतल्यामुळे अनेकांच्या भुवया आश्चर्याने उंचावल्या आहेत. दत्ताचा आणि त्याच्या पत्नीचा प्रेमविवाह झालाय. त्यांना एक 7 वर्षाचा मुलगा देखील आहे. तुरुंगात गेल्यावर आपल्या मुलाची काळजी घ्या असं दत्ता बोलला होता. दत्ताची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्यामुळे त्याचं आणि त्याच्या पत्नीचं सतत भांडण होत असल्याचं बोललं जात आहे. घरची शेती सोडून दत्ता बाहेर फिरतो, गुन्हे करतो, पैसा कमवत नाही, म्हणून दत्ताचं त्याच्या कुटुंबियांबरोबर फारसं जमत नसल्याचं पोलीस तपासातून समोर आलंय. नवऱ्याने आतापर्यंत 7 वेळा गुन्हे केलेत. यावेळी तर अख्खा महाराष्ट्र हादरवून सोडणाऱ्या गुन्ह्यात नवऱ्याचं नाव घेतलं जातंय. तरीही दत्ताच्या पत्नीने त्याची बाजू घेतल्याचं पाहायला मिळालं. दत्ताच्या पत्नीच्या याच भूमिकेवर तुमचं मत काय? कमेंट करून नक्की कळवा.